केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या तळवेल इथल्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला। दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपये रोख आणि इतर साहित्य लुटल्याची माहिती मिळते। या घटनेची माहिती मिळताच पोलीस पेट्रोल पंपावर दाखल झाले, मात्र पोलिसांची चाहूल लागताच दुचाकीवरून दरोडेखोर पसार झाले। पोलिसांनी सिने स्टाईलनं पाठलाग करत 3 दरोडेखोरांना अटक केली आहे, तर 2 दरोडेखोर मात्र अद्याप पसार आहेत। या घटनेमुळे मुक्ताईनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या घटनेनंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपाची पाहणी केली आणि त्याचबरोबर या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि इतर पोलीस अधिकारी यांनी देखील पेट्रोल पंपाची पाहणी करून आढावा घेतलाय। दरम्यान केंद्रीय मंत्र्यांची प्रॉपर्टी सुरक्षित नाही तर मग सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला उपस्थित केला आहे। सरकारला एवढं म्हणणं आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रॉपर्टी या ठिकाणी सुरक्षित नाही आहे, तर सर्वसामान्य माणसाचं काय। एक दिवसाढवळा म्हणजे 11 वाजता हा मध्यवस्तीतला पेट्रोल पंप आहे, इथे गर्दी मोठ्या प्रमाणावर असते येणाऱ्या जाणाऱ्यांची, आणि अशाच ठिकाणी पोलीस यंत्रणा काय करते। अलीकडच्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे। 2 वर्ष झाले इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याचे धंदे, गांजा, अफू, चरस हे याच्या संदर्भामध्ये कुठे 40गावला पकडतात, कुठे मुक्ताईनगरला पकडतात। राजकीय संरक्षण असल्याशिवाय ह्या गोष्टी इथे घडू शकत नाही।